नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करी अँड राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. वरून क्रिस्पी आणि खायला टेस्टी अशी मशरूमची भजी कशी करायची आज मी तुम्हाला दाखवणार आहे. एकदा नक्की ट्राय करा. मशरूम भजीसाठी मी हे मशरूम आणलेले. असे भजीसाठी नेहमी मोठ्या साईजचे मशरूम आणायचे, म्हणजे भजी चांगली मोठी होते. शक्यतो पण मोठे मशरूम बघायचे. तर आता हे मशरूम मी धुवून घेतलेले. आता ते कसे कट करायचे ते पाहूया. हे बघा, हे बटन मशरूम आहेत. त्यांना असं देठ असतं मागे. हे मशरूम आपण घेतलेले आहेत. आता हे कसे कट करायचे मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आपल्याला एकदम पातळ चिरायचे नाही आणि खूप जाडे नाही. एका मशरूमचे साधारण आपण असे 4 तुकडे करू शकतो. म्हणजे जशी साईज असेल मशरूमची त्याप्रमाणे आपले तुकडे करायचे. तर या साईजचे आपण मशरूम सगळे कट करून घेऊया. या पद्धतीने मी सगळे मशरूम कट करून घेते. या भजीसाठी मी एक वाटण करणार आहे. तर त्या वाटणासाठी साहित्य काय घेतलंय ते पाहूया. आता आपल्याला वाटण्यासाठी मी 2 लवंगा घेतल्यात, 4 मिरे घेतलेत, छोटस दालचिनीचा तुकडा, 1 गड्डी लसणाची आणि तेवढंच आपल्याला आलं घ्यायचं आणि कोथिंबीर घेतली. आता ह्या सगळ्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचंय. कोथिंबीर भरपूर घ्यायची आणि सगळ्याच आपल्याला मिक्सरवर याची बारीक पेस्ट करून घ्यायची. आता हे बघा, हे आपलं वाटण वाटून झालेलं आहे. आता आपण मशरूम भजीसाठी बॅटर करून घेऊया. मी हे बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हिंग घालायचंय. एक साधारण पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घालते. आता आपण हे आधी पीठ आपण भिजवून घेऊया. अंदाजाने पाणी घालावायचंय आणि भजीप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचंय. आता आपण हे जे हिरवं वाटण केलेलं होतं ते 2 चमचे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे. तर हे वाटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ह्या वाटणामुळे भजीला चव चांगली येते. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. चवीनुसार मीठ घातलं. ते बघा, हे बॅटर आपल्याला या पद्धतीने एवढं घट्ट असायला हवं, म्हणजे ते मशरूमला व्यवस्थित लागतं. असं घट्ट पाहिजे, एकदम पातळ नाही करायचं. आता ह्या बॅटर मध्ये आपल्याला कडकडीत तेल गरम केलेलं आपण त्याच्यामध्ये घालायचंय. मी आधीच तेल गरम करत ठेवलेलं होतं. हे बघा, असं तेल चुरचुरलं पाहिजे एवढं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आणि ते त्याच्यामध्ये घालायचं. आता आपण हे मिक्स करून घेऊया. ह्याच्यामुळे काय होतं, भजी एकदम आपली कुरकुरीत होते. छान भजीचं कवर आहे ते एकदम कुरकुरीत होतं. मग ह्याच्यामध्ये सोडा वगैरे काही घालायचं नाही, फक्त असं कडकडीत तेल घालायचं. हे बघा, या पद्धतीने आपण सगळे मशरूम चिरून घेतलेले आहेत. आता आपण त्याला मीठ लावून घ्यायचंय, म्हणजे मशरूमला चव चांगली येते. सगळ्या मशरूमला आपण व्यवस्थित मीठ चोळून घ्यायचं. आता आपलं पिठाचं बॅटर रेडी आहे, मशरूम रेडी आहेत. आता आपण भजी करायला घेऊया. पण ह्याच्यामध्ये हे जे आपण मशरूम चिरलेत हे याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि हे एक एक मशरूम आपल्याला असं त्याला पीठ लावून आपल्याला तेलात तळायला टाकायचं. आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपण हे मशरूम त्याच्यामध्ये सोडायचे. हे मशरूम सगळे बॅटर मध्ये घातल्यामुळे आपल्याला पटापट ते तेलामध्ये सोडता येतात.
आपण भजी सोडत असतो तेलामध्ये त्यावेळेस तेल चांगलं तापलेलं असतं, म्हणून आपण त्यावेळेस गॅस बारीक करायचा आणि पूर्ण भजी आपण तेलात सोडून घ्यायची. आणि आता आपली भजी सगळी तेलामध्ये सगळी सोडून झालेली आहे. आता आपण गॅस मोठा करायचा आणि भजी सगळी तळून घ्यायची, म्हणजे भजी चांगली कुरकुरीत होते. हे आम्ही तुम्हाला काही टिप्स करता करता सांगते. आता हे व्यवस्थित सगळी होऊ द्यायची आहे. एक साईडचा तिचा कलर थोडा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ती अशी ठेवायची आणि नंतर आपण ती पलटी मारून घेणार आहोत. हे बघा, आता आपण ही भजी पलटी मारून घेऊया. खायला अतिशय सुंदर होते ही भजी, तुम्ही नक्की करून बघा. ही बाजू सुद्धा आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची. हे बघा, आता आपली ही भजी तळून झालेली आहे. आता आपण हिला काढून घेऊया. ही आपण आता भजी काढून घेतलेली आहे. या प्रकारे आता आपण सगळी भजी तळून घेऊया. हे ऐकलंस का? जरा एवढी भजी खाऊन सांग ना मला कशी झाली आहे. अरे वाह, एक नंबर. वाह, मस्त, झकास. चांगली झाली. भजी जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.